नमस्कार शेतकरी मित्रांनो, गेल्या वर्षी पिवळ्या मोजॅकने तुमचं नुकसान केलंय का? सोयाबीनची वाढ खुंटली आणि उत्पन्न हातचं गेलं का? मग हा व्हिडिओ मित्रांनो तुमच्यासाठी गेम चेंजर ठरणार आहे. आज आपण 2026 मधल्या सोयाबीन टॉप व्हरायट्या बघणार आहोत, ज्यांच्यावर पिवळा मोजॅक येणारच नाही आणि तुम्हाला मिळेल एकरी विक्रमी उत्पन्न. चला तर मग जाणून घेऊया आपण 2026च्या टॉप व्हरायटींविषयी, की 2026मध्ये अशा कोणत्या व्हरायट्या आहेत जे तुम्हाला रेकॉर्ड ब्रेक पद्धतीचं विक्रमी उत्पादन देऊन जातील. तर मित्रांनो, पहिली जी व्हरायटी आहे ती म्हणजेच फुले कल्याणी DS 228. तर मित्रांनो, सर्वात महत्त्वाची खासियत म्हणजेच माझं नाव देखील कल्याणीच आहे. चला तर मग धमाकेदार सुरुवात करूया. फुले कल्याणी DS 228 तर हे 2026 मध्ये टॉप व्हरायटी आहे. आणि विशेषतः म्हणजे आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत त्या म्हणजे विशेष पांढऱ्या फुलांच्या व्हरायट्या, ज्यांच्यावर येलो मोजॅक म्हणजेच नावाला देखील बघायला मिळत नाही. तर त्यातली पांढऱ्या फुलाची व्हरायटी आहे फुले कल्याणी. कालावधी आहे हिचा 100 ते 105 दिवसाचा. वैशिष्ट्य आहे तांबेरा रोगास अत्यंत प्रतिकार सक्षम, दाणे मध्यम आकाराचे आणि फिकट पिवळ्या रंगाचे असतात मित्रांनो. तर उत्पादन जर आपण बघायला जर गेलो तर एकरी आपल्याला म्हणजेच हेक्टरी आपल्याला 25 ते 30 क्विंटल हेक्टरी उत्पन्न मिळू शकतं. तर मित्रांनो, तसंच तुम्ही अमृत पॅटर्न पद्धतीने जर नियोजन केलं तर तुम्हाला नक्कीच रेकॉर्ड ब्रेक पद्धतीचं उत्पादन तर मिळेलच, शिवाय खर्च देखील खूप कमी प्रमाणात तुम्हाला या ठिकाणी येणार आहे. तर मित्रांनो, दुसरी व्हरायटी आहे 2026ची टॉप व्हरायटी, ती म्हणजेच फुले अग्रणी. फुले अग्रणी KDS 344. याचा कालावधी 95 ते 100 दिवसाचा परिपक्व कालावधी आहे मित्रांनो. तसेच याचे जर वैशिष्ट्य आपण बघितलं मित्रांनो तर तांबेरा रोग आणि खोडमाशी म्हणजे स्टेम फ्लाय किडीस चांगली प्रतिकारशक्ती आहे. हेक्टरी उत्पादन 27 ते 35 क्विंटलपर्यंत भरघोस उत्पादन देण्याची क्षमता या व्हरायटीमध्ये असते. तर मित्रांनो, फॉलो करा अमृत पॅटर्न. तर अमृत पॅटर्न जर फॉलो केलं नक्कीच तुमचं उत्पादन वाढण्यास मदत होणार आहे. तसेच तिसरी जी टॉप व्हरायटी 2026ची म्हणजेच MAUS 71 समृद्धी. तर याचा जर कालावधी जर आपण बघितला मित्रांनो तर कमी दिवसाचा परिपक्व कालावधी 95 ते 100 दिवसाचा कालावधी आहे. वैशिष्ट्य जर बघितलं मित्रांनो तर मध्यम ते भारी जमिनीसाठी अत्यंत योग्यवान आहे आणि याच्या शेंगा लवकर फुटत नाही. याच्यात ही महत्त्वाची एक खासियत आहे. म्हणजे जास्तीचा पाऊस झाला, वारा झाला किंवा वादळी जर हवामानात बदल जर झालं तर ज्या काही शेंगा आहेत त्या झाडावर फुटत नाही, तर त्याच्या म्हणजे नुकसान होण्यापासून आपला बचाव होत असतो. तर याचं हेक्टरी उत्पादन जर बघितलं मित्रांनो तर 28 ते 30 क्विंटलपर्यंत याचं हेक्टरी उत्पादन आहे. तर खूप चांगल्या प्रकारची म्हणजे दुष्काळास प्रतिकार करू शकते अशा पद्धतीची व्हरायटी आहे मित्रांनो. तसेच आपण या ठिकाणी 4 नंबर 2026ची टॉप व्हरायटी बघणार आहोत, ती म्हणजे बाफना 111 म्हणजे बाफना 111. तर कालावधी जर याचा बघितला आपण तर फक्त 100 ते 105 दिवसाचा कालावधी आहे मित्रांनो, म्हणजे लवकर येण्याची व्हरायटी आहे. आणि पांढऱ्या फुलाची व्हरायटी आहे. वैशिष्ट्ये जर बघितली तर झाडाची उंची 60 ते 65 सेंटीमीटर असून प्रत्येक झाडावर 200 ते 250 शेंगा लागतात. ही सर्वात महत्त्वाची खासियत या व्हरायटीची आहे. एका शेंगांमध्ये 3 ते 4 दाणे असतात. तसेच मित्रांनो, खूप चांगल्या पद्धतीची व्हरायटी आहे, नक्कीच लागवड करा. तसेच पांढऱ्या फुलांमध्ये अजून एक व्हरायटी आहे मित्रांनो, तर ती आहे इनोवेज कंपनीची महादेव. तर बऱ्याच जणांनी इनोवेजला पसंती दिली होती. तर माझ्या माहितीनुसार आणि माझ्या गायडन्स शेतकऱ्यांनी लावलेल्या ज्या काही व्हरायटी आहेत तर त्याच्या अनुभवानुसार मी या व्हिडिओमध्ये सांगत आहे. तर गेल्या वर्षी मी बऱ्याच शेतकऱ्यांना म्हणजेच सांगितलेलं होतं, बऱ्याच शेतकऱ्यांना मी विरोध केलेला होता की इनोवेज महादेव ही व्हरायटी लागवड करू नका. तरी पण काही शेतकऱ्यांनी इनोवेज कंपनीची व्हरायटी लागवड केलेली होती मित्रांनो. आणि इनोवेज या व्हरायटीपासून म्हणजेच खूप कमी प्रमाणात उत्पादन शेतकऱ्यांना मिळालेलं आहे. हे मी नाही तर जे काही माझे शेतकरी आहेत तर ते शेतकरी बांधव त्यांचा अनुभव सांगत आहे. तर इनोवेज महादेव ही व्हरायटी म्हणजेच शक्यतो टाळाच, ही व्हरायटी लावू नका. नाहीतर तुम्ही म्हणणार की पांढऱ्या फुलाची व्हरायटी आहे आणि ही लागवड करायची, तर शक्यतो ही व्हरायटी लागवड करणं म्हणजे टाळा. तसंच मी सुरुवातीला आता 2 आठवड्यापूर्वी म्हणजे व्हिडिओ बनवलेला आहे, पांढऱ्या फुलाची एक व्हरायटी आहे 1135. ती व्हरायटी देखील टॉप नंबरवर चालू आहे. तर खूप चांगल्या पद्धतीची व्हरायटी आहे. असं नाही की आपण मार्केटिंग करतोय कोणत्या कंपनीची, फक्त आपण शेतकऱ्यांना म्हणजे काहीतरी फायदा व्हावा, नुकसान होऊ नये किंवा येलो मोजॅकपासून बचाव व्हावा, शेतकऱ्यांचा खर्च कमी व्हावा, उत्पादन वाढावं म्हणून पांढऱ्या फुलांच्या व्हरायट्या सजेस्ट करते मित्रांनो. तर या व्हरायट्या लागवड करायला विसरू नका. शक्यतोवर पांढऱ्या फुलांच्याच व्हरायट्या घ्या, इनोवेज सोडूनच घ्या. तर पांढऱ्या फुलांच्या सोयाबीन म्हणजे सामान्य चांगल्या प्रकारची वैशिष्ट्ये आहेत.
तर रोगप्रतिकारशक्ती चांगली आहे. पाणी व्यवस्थापन हे वाण कमी पाण्यात किंवा मध्यम जमिनीत हे चांगल्या प्रकारे उत्पादन देतं पांढऱ्या फुलांची व्हरायटी. तर खूप चांगल्या पद्धतीची व्हरायटी तुम्हाला चांगल्या पद्धतीचं उत्पादन नक्कीच देऊन जाईल मित्रांनो. नक्कीच म्हणजेच व्हिडिओ पूर्ण बघून फॉलो करायला विसरू नका. तुम्ही जर चॅनलवर नवीन असणार तर अशाच नवनवीन महत्त्वाच्या माहितीसाठी सबस्क्राईब करून ठेवा.